पाथर्डीतील अवैध कत्तलखाने आशीर्वाद कोणाचा? यंत्रणांवर प्रश्नचिन्ह. जून महिन्यात पाथर्डी पोलिसांनी अवैध कत्तलखाने उद्ध्वस्त केल्याची चर्चा असतानाच पुन्हा एकदा स्थानिक गुन्हे शाखेनं म्हणजेच एलसीबीनं प्रामाणिकपणे कारवाई करून हे गोरखधंदे सुरू असल्याचं उघड केलंय. हा अवैध कत्तलखाना नेमका कोणाच्या आशीर्वादाने चालू आहे असा संतप्त सवाल नागरिक आणि कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जातोय. जूनमधील कारवाईचा दावा फोल गेला का? काही महिन्यांपूर्वी जून महिन्यात पाथर्डी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी अवैध कत्तलखाने उद्ध्वस्त केल्याचं सांगितलं होतं. मात्र एलसीबीच्या ताज्या कारवाईनंतर या कत्तलखान्यांवर केवळ दिसण्यापुरतीच कारवाई झाली होती का? किंवा कारवाईनंतर लगेचच हे धंदे पुन्हा सुरू झाले का? असे गंभीर प्रश्न निर्माण झालेत. आशीर्वाद देणारे नेमके कोण आहेत? यंत्रणेच्या भूमिकेवर आता बोट दाखवलं जात आहे. स्थानिक गुन्हे शाखेनं केलेली कारवाई अत्यंत प्रामाणिकपणे असल्याचं बोललं जात आहे. मात्र पोलिसांची स्थानिक चौकी, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या डोळ्यादेखत हे अवैध धंदे सुरू राहणं यावरून अनेक शंका आता निर्माण होत आहेत. या अवैध व्यावसायिकांना नेमकं कोणाचं पाठबळ आहे? कठोर कारवाईची मागणी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून या अवैध धंद्यांवर तात्काळ आणि कठोर कारवाई करावी. तसेच या धंद्यांना अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष आशीर्वाद देणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. स्थानिक पोलीस काही महिन्यांपूर्वी कारवाई केल्याचं सांगतात आणि एलसीबी आज पुन्हा कारवाई करतं. याचा अर्थ स्पष्ट आहे की कुणाच्या तरी आशीर्वादानं हे धंदे राजरोसपणे सुरू आहेत. प्रशासनानं यावर तातडीनं उत्तर द्यावं.